सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका 32 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला श्रीरामपूर न्यायालयाने कडक शिक्षा सुनावली आहे। अशोक नारायण शेंडे, राहणार टाकळीभान, तालुका श्रीरामपूर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून त्याला 2 वर्षे सश्रम कारावास आणि एकूण 90,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला आणि आरोपी अशोक शेंडे फेसबुकवर ओळख झाली होती। आरोपी हा पीडितेच्या पतीच्या जवळच्या नात्यातील होता। 14 जून 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पीडिता आपल्या अशोकनगर फाटा परिसरातील घरी एकटी असताना आरोपीने घरात प्रवेश केला। "तू मला खूप आवडतेस" असे म्हणत त्याने पीडितेचा विनयभंग केला। पीडितेने प्रतिकार केला असता आरोपीने तिला व तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली आणि पळ काढला। पीडितेने धीर एकवटून घडलेला प्रकार आपल्या पतीस सांगितल्यानंतर पीडितेने श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गाठून आरोपी अशोक शेंडे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 354, 452, 504 आणि 506 अन्वये विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला। तत्कालीन पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र शेलार यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला। पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून न्यायालयात सबळ पुराव्यांसह दोषारोप पत्र सादर केले। जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली। सरकारी वकील SR महाडेकर यांनी केलेला युक्तिवाद आणि सादर केलेले साक्षी पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत आरोपी अशोक नारायण शेंडे यास न्यायालयाने 2 वर्षे सश्रम कारावास, 10,000 रुपये सरकारी दंड आणि पीडित महिलेला 80,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत। न्यायालयाने एका पीडितेस न्याय जरी मिळवून दिला असला तरी सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असताना सोशल मीडियाचा वापर करताना महिलांनी सावध राहावे आणि अशा विकृत प्रवृत्तींविरुद्ध तात्काळ दाद मागावी असा संदेश या निकालातून समाजात गेला आहे। याविषयी S न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।